ही परिस्थिती आहे। तर रबाळे रेल्वे स्टेशन मधली ही दृश्य आपण पाहतो। साधारणतः 1च्या सुमारासची ही दृश्य आहेत आणि सबवेमध्ये या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। सबवेचा वापर पुढे करू नका असं आवाहन या ठिकाणी केलं जाते। रबाळे रेल्वे स्टेशन मधली ही दृश्य साधारणतः 1च्या सुमारासची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी गुडघाभर पाणी साचलेलं आहे। मध्ये खरं तर पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणच्या काही गावांचं या ठिकाणच्या वस्तींमधल्या नागरिकांचं जे आहे ते स्थलांतर आजूबाजूच्या शाळांमध्ये करण्यात आलेलं आहे। ताई, कधीपासून पाणी भरले काय सांगाल? सकाळपासून। किती मला माहिती आता कधीपासून पाणी भरलंय? काय महानगरपालिकेच्या वतीनं मदत वगैरे करण्यात आली? नाही कोण नाही आले मदतीला। पण आता किती जण तुम्ही घरात राहता आणि पूर्ण घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलंय? 7 जण आम्ही 7 जण घरीमध्ये। त्या दिवशी बी रात्री भरलेला 2 वाजता। रात आम्ही जागरण। गटार साफ नाही झाली ना नीट। वरवरनी केले आणि खाली गटार साफ बस। मग आता पाणी तर गुडघ्यापर्यंत या ठिकाणी तुमच्या घरात भरलंय। आता तुमचं राहायचं पुढचं हाय। आम्ही आता वर खाली आहे रूम आमचा, तर मग तिकडे राहतो। सगळं सामान तिकडे शिफ्ट केलंय। लाइट गेली है इथे पाणी भरलंय मोठ्या प्रमाणात काय? हाँ, पानी तो काफी टाइम से भरा है। 7 बजे से ही पानी, सुबह 10 बजे से पूरा पानी भरा हुआ है। हाँ, पूरा ये कार्तिका उर्तिका पूरा, मेरी गाड़ी भी बंद हो गई। मैं जा रहा था, पूरा गाड़ी बंद हो गई। पूरा शीतल से लेके यहाँ तक पूरा मीठी नदी तक पूरा भरा हुआ। कल्पना पे तो इतना पानी भरा हुआ है, यहाँ तक का, यहाँ कमर तक, तो यहाँ शीतल तक है, बाकी वहाँ तक पूरा भरा हुआ है, कमर तक भरा हुआ है। ये पूरा इधर ऑडी सब बहुत सारी गाड़ियाँ बंद हो गई, पूरा रोड जाम हो गया है। आप अभी एलबीएस रोड पे जाएंगे ना, पूरा एलबीएस जाम हो गया है। नक्कीच आपण पाहतोय की मिठी नदीच्या आजूबाजूची वस्ती आहे। या वस्तीमध्ये संपूर्ण घरामध्ये पाणी ढोपरापर्यंत गुडघ्यापर्यंत खरं तर पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। महानगरपालिकेकडून कोणतीही मदत केली जात नाही असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे। संपूर्ण खालच्या परिसरामध्ये पाणी भरलंय म्हणून आम्ही आमचं जे साहित्य आहे ते वरच्या घरामध्ये ठेवलंय असं जे आहे ते हे सर्व नागरिक सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि संपूर्ण मिठी नदीचं आजूबाजूचं परिसर असेल किंवा नाल्याचा परिसर असेल, हा साफसफाई न केल्यामुळे जे आहे ते पाणी भरल्याचं हे नागरिक सांगताना पाहायला मिळत आहेत। रस्त्यांवरती ज्या पद्धतीने पाणी आहे, मिठी नदीनं ज्या